चला तर मंडळी, आता आपल्याला झणझणीत वांग्याचं भडीत बनवायचं आहे. मग असे 2-4 वांगे घ्यायचे. मग त्याला सोलून घ्यायचं असं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, खापा करून घ्यायचे अशा. आणि मग ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं पातेल्यात. असं पातेल्यामध्ये टाकून द्यायचं. आणि एक टोमॅटो घ्यायचं, त्याला पण असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि कढीपत्ता घ्यायचं थोडंसं आणि लसणाच्या पाकळ्या 2-4 सोलून त्यात टाकून द्यायचं. गॅस ऑन केलं. मग आता कढई ठेवायची त्याच्यावर. त्या वांग्याला आबडधोबड भाजून घ्यायचं असं तेल टाकून थोडंसं. भाजत आलंय आता आपलं वांग. चला तर मग थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. टोमॅटो टाकून द्यायचं. थोडं परतून घ्यायचं. हिरव्या मिरच्या टाकायच्या. लसणाच्या पाकळ्या पण टाकून द्यायच्या त्याच्यात. मग थोडं हलवायचं. आता काढून घ्यायचं आणि थोडंसं आबडधोबड वाटून घ्यायचं त्याला. असं वाटून घेतलं का मग त्याला थोडंसं तेल टाकून फोडणी टाकायची. तेल टाकून थोडंसं जिरे, त्याच्यात मोहरी, कोथिंबीर थोडीशी, कढीपत्ता टाकलं. मग आता हळद 1 चमचा टाकायचा, गरम मसाला टाकायचं, कांदा मसाला 1 चमचा द्यायचं टाकून आणि ते भडीत त्याच्यात टाकून द्यायचं. झालं आता आपलं भडीत झणझणीत तयार झालं. तुम्ही पण एकदाच ट्राय करून बघा. कोथिंबीर टाकून दिली आता वरून. झालं.